ती आई अशी असते. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नव्हतं म्हणून देवानं आई निर्माण केली बघा. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत विचारा. महिला मंडळ, कधीही तुम्ही माहेरला जावा, माहेरामधून कधीही फोन येऊ द्या, तुम्ही आजारी असू द्या, आजारी असल्यानंतर माहेरात फोन करा, आईनं फोन उचलू द्या. आईनं फोन उचलल्यानंतर एका क्षणार्धाच्या अर्धात ती ओ हॅलो म्हटल्यानंतर ती म्हणते, अगं ताई तू आजारी आहे का, तुझा कसा बसलाय, दवाखान्यामध्ये जाऊन ये. तिचं नाव आई आहे गड्या, तिचं नाव आई आहे. माहेरातली आई कशी बी असू द्या, मुलगी आली म्हटल्यानंतर तिचा जीव एवढा मोठा होतो, एवढा जीव मोठा होतो, पटकन उठते, मिठी मारते मुलीला, म्हणते ए ताई किती का दिवस झाले. माहेरात 80 वर्षाची आई जिवंत असू द्या, 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या आईला माहेरात भेटायला द्या. 80 वर्षाची आई 60 वर्षाच्या मुलीची पिशवी माहेरातून कधीच रिकामी जाऊ देत नाही. कांदे असतील, बटाटे असतील, महाराज साबणाच्या वड्या द्यायच्या वस्तू आहे का हो? साबणाच्या वड्या सुद्धा आपल्या मुलीच्या पिशवीमध्ये टाकते ना, तिचं नाव आई आहे, तिचं नाव